पुरोगामी महाराष्ट्राला जात पंचायतीचा कलंक। 55 कुटुंबांना जात पंचायतीनं टाकलं वाळीत। 18 महिन्यांपासून रोटीबेटी व्यवहारही बंद। या बहिष्कृत कुटुंबांनी करायचं तरी काय? नांदेड जिल्ह्यातील बेटमोगरा गावामध्ये 18 महिन्यांपूर्वी भाऊराव शिंदे या युवकाचा खून झाला होता। भावकीच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जातं। या आरोपीला खून करण्यासाठी बेटमोगरा गावातल्या 55 कुटुंबांनी प्रोत्साहन दिलं असा आरोप आहे आणि हाच ठपका ठेवून उमरी तालुक्यातल्या बाचेगाव जात पंचायतीनं या 55 कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या लोकांशी त्यांच्या समाजानं रोटीबेटी व्यवहारांसह सर्व व्यवहार बंद ठेवले। कुणाचा मृत्यू झाला तर अंतिम संस्काराला देखील समाजातले लोक येत नाहीत। आमच्या तर सोयरा झालं तर माणूसच मेलं, आम्हाला ते हात लावून देत नाही आणि ते काय सूतक बाळगलगाने दंड मारतात आणि माती जर पूर्वला टाकलं त्याला दंड मारतात। बाबा ह्या हात लावला जमत नाही, ही काय वाळी टाकले आहेत। जात पंचायतीच्या बहिष्काराचा हा प्रकार उघडकीस आला तो एका साखरपुड्यामुळे। वाडीत टाकलेल्या विष्णू शिंदे यांची 20 वर्षीय मुलगी संगीता हिची सोयरीक जुळली। 18 ऑगस्टला भानुदास या तरुणासोबत संगीताचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता। कुंकवाचा कार्यक्रम देखील सुरू झाला, मात्र पंचांचा निरोप आला आणि साखरपुड्याचा हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडण्यात आलं। संगीता आणि भानुदासचा संसार सुरू होण्याआधीच मोडला। कुंकूचा कार्यक्रम होता, पंचायत जमली होती, म्हणजे याच्यात अशी अडचण होती, समोरचे जे माणसं जे होते जे पंचायत दुसरी असं म्हणलं बाबा हे वाढ पडेल आहेत, म्हणजे याचा कुंकू होऊन देऊ नका तुम्ही। तिथभर 5 लाख रुपये देत नाही, तिथभर आमच्या समाजामध्ये याला घेत नाही। कार्यक्रम कुंकूचा जा तिकडून फोन आलता, ते बोल लागलं कुंकू करू नका का करू नका, ते कुंकूच बोल लागलं। या प्रकरणी राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचांशी संपर्क करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली, पण पंच ऐकायला तयार नाहीत। त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे। डोळ्या देखत जेव्हा मुलीचं कुंकू मोडलं त्यावेळी मग माझा संयम, संघटनेचा संयम आणि कार्यकर्त्यांचा संयम सुटला की अशा रानटी लोकांना कायद्याचा मार्ग दाखविल्याशिवाय, यांच्या बाचा कायदा मोडायचा असेल तर भारतीय संविधानानुसार जी काही न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेचेच कायदे आता आम्ही स्वीकारणार आहेत। पुरोगामीपणाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात असे प्रकार घडावेत ही लाजिरवाणी बाब। जातीपातीच्या या चक्रातून आपण कधी बरं बाहेर पडणार? सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।